केमिकल रिएक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन याच्यामध्ये आपण ह्या 10 रिएक्शन काल बघितलेल्या आहेत. ऍक्शन ऑफ HCl, ऍक्शन ऑफ NaFSO3, ऍक्शन ऑफ अल्कोहोल, ऍक्शन ऑफ ब्रिग्नार्ड रिएजंट, ऍक्शन ऑफ हायड्रॉक्सिल अमाइन, कॅटॅलिटिक रिडक्शन, क्लेमन्सन्स रिएक्शन, कोल्ड-क्रिस्टल रिएक्शन्स, ऍक्शन ऑफ हायड्राझाईन आणि ऑक्सिडेशन. या आपल्या 10 रिएक्शन झालेल्या आहेत. तुम्हाला घरी प्रॅक्टिस सुद्धा करायला सांगितलं त्याच्यावर 10 रिएक्शनचे जनरल रिएक्शन एक्झाम्पल अल्डिहाइड साठी कोणकोणते सॅटिस्फाय आहे, कीटोन साठी फक्त ऑक्सिडेशन जे आहे ते फक्त अल्डिहाइड साठी येते आणि कीटोन त्याच्यामध्ये डिफिकल्ट असते काढणं. आता नंबर 11 पाहू आपण. आज पाहणार आहोत आपण ऍक्शन ऑफ अमोनिया. ऍक्शन ऑफ अमोनिया नंतर फिलिंग सोल्युशन सोबत ऍक्शन अल्डिहाइड कीटोनची, नंतर टोलरंट रिएजंट सोबत, नंतर सिप रिएजंट सोबत. अशा प्रकारे 3 आपण रिएक्शन आज पाहणार आहोत. पण या 10च्या 10 ही रिएक्शन आपण पाहिलेले आहेत. ऍक्शन ऑफ HCl पासून सायनोहायड्रिन मिळते, याच्यापासून सोडियम बायकार्बोनेट मिळते, बाय सल्फाइड मिळते. नंतर अल्कोहोल पासून काय मिळते तुम्हाला माहितच आहे. ऍक्शन ऑफ ब्रिग्नार्ड रिएजंट पासून काय मिळते तुम्हाला हे माहित आहे. ऍक्शन ऑफ हायड्रॉक्सिल अमाइन पासून काय मिळते, कॅटॅलिटिक रिडक्शन केल्यावर काय मिळते, क्लेमन्सन्स रिएक्शन आणि कोल्ड-क्रिस्टल रिएक्शन या दोघांपासून अल्केन मिळते. ऍक्शन ऑफ हायड्राझाईन पासून हायड्राझोन आणि हायड्राझोन पासून अल्केन मिळते आणि ऑक्सिडेशन केल्यावर कार्बोक्सिलिक ऍसिड मिळते. हे आपण काल पाहिले. कालपर्यंत आपण एकूण 10 रिएक्शन पाहिलेल्या आहेत. 11वी रिएक्शन आहे ऍक्शन ऑफ अमोनिया. म्हणजे अमोनियाची रिएक्शन जर अल्डिहाइड वर झाली तर आपल्याला काय मिळते हे आपण आज पाहणार आहोत. अमोनियाची रिएक्शन कशी करायची. फॉर्मॅल्डिहाइड पहिल्यांदा आपण ऍक्शन ऑफ अमोनिया 11 नंबर रिएक्शन टाकून द्या 11 नंबरची. ऍक्शन ऑफ अमोनिया, ऍक्शन ऑफ अमोनिया, ऍक्शन ऑफ अमोनिया. एक्झाम्पलच्या बेसमध्ये बघू आपण. व्हेन फॉर्मॅल्डिहाइडचे 6 मॉलिक्यूल घ्यायचे. 6HCHO हा झाला फॉर्मॅल्डिहाइड. रिएक्ट विथ 4 molecules of ammonia gives CH2/6 N4 आणि प्लस H2. याला आपण म्हणू हेक्सामिथिलीन. टेट्रामाइन. हेक्सामिथिलीन टेट्रामाइन. लक्ष द्या, ज्या वेळेस फॉर्मॅल्डिहाइडची रिएक्शन आपण म्हणजे अल्डिहाइडची रिएक्शन आपण अमोनिया सोबत करतो. 6 molecules of formaldehyde react with 4 molecules of ammonia. When 6 molecules of formaldehyde react with 4 molecules of ammonia gives hexamethylene tetramine. Hexamethylene tetramine. It is the action of ammonia. थोडीशी इम्पॉर्टंट नाही आहे पण असो. पण आता 11 नंबरची जी रिएक्शन आहे 11, 12 आणि 13 ह्याच्या रिएक्शन आहे ह्या थोड्याशा लेंथी रिएक्शन आहे, थोड्याशा मोठ्या आहेत. पण मोठ्या म्हणजे कशा, फुल क्रिस्टल झाल्यावर आपलं रिडक्शन झालं होतं, रिडक्शन झाल्यावर ऑक्सिडेशन झालं होतं. आता हे रिएक्शन विथ फिलिंग सोल्युशन. रिएक्शन विथ फिलिंग सोल्युशन. नंबर 12 रिएक्शन विथ फिलिंग सोल्युशन. फिलिंग सायंटिस्टचं नाव आहे फिलिंग सोल्युशन. कशी रिएक्शन पाहे. व्हेन अल्डिहाइड. आता अल्डिहाइडचा फॉर्म्युला आपला RCHO अल्डिहाइड. when aldehyde
रिएक्ट विथ फिलिंग सोल्युशन. फिलिंग सोल्युशन काय फॉर्म्युला ट्वाइस Cu डाय पॉझिटिव्ह प्लस 5OH निगेटिव्ह. इट इज कॉल्ड, या पूर्ण याला म्हणतात फिलिंग सोल्युशन. म्हणजे ट्वाइस Cu डाय पॉझिटिव्ह प्लस 5OH निगेटिव्ह या सोल्युशनला म्हणतात फिलिंग सोल्युशन. म्हणजे या दोघांचं मिक्सचर जर घेतलं आपण तर या दोघांच्या मिक्सचर पासून जे सोल्युशन बनते त्याला फिलिंग सोल्युशन म्हणतात. आता पहा, इन प्रेझेन्स ऑफ हीट, when aldehyde react with filling solution in presence of heat gives RCOO negative carboxylate ion म्हणजे anion आणि प्लस Cu2O आणि प्लस थ्राइस H2. लक्ष द्या. रिएक्शन विथ फिलिंग सोल्युशन, 12 नंबरची रिएक्शन. फिलिंग सोल्युशन म्हणजे काय, डोक्यामध्ये फिट करून ठेवा. फिलिंग सोल्युशन म्हणजे ट्वाइस Cu डाय पॉझिटिव्ह प्लस 5OH निगेटिव्ह या सोल्युशनला म्हणतात फिलिंग सोल्युशन. ज्या वेळेस अल्डिहाइड रिएक्ट विथ फिलिंग सोल्युशन, व्हेन अल्डिहाइड react with the filling solution in presence of heat gives carboxylate anion. कार्बोक्सिलेट म्हणजे RCOO, याला कार्बोक्सिलेट म्हणतात. डोक्यावर निगेटिव्ह साइन आहे म्हणजे हा झाला anion. काय झाला anion. म्हणजे when aldehyde react with filling solution in presence of heat, when aldehyde react with the filling solution in presence of heat gives carboxylate anion. अशा प्रकारची रिएक्शन, या रिएक्शनला म्हणतात की अल्डिहाइडची रिएक्शन कोणासोबत, फिलिंग सोल्युशन सोबत. म्हणजे रिएक्शन विथ फिलिंग सोल्युशन अल्डिहाइडची कोणासोबत, फिलिंग सोल्युशन. फिलिंग सोल्युशन डोक्यामध्ये फिट करून ठेवायचं. काय आहे, ट्वाइस Cu डाय पॉझिटिव्ह प्लस 5OH निगेटिव्ह. काय आहे फिलिंग सोल्युशन, ट्वाइस Cu डाय पॉझिटिव्ह प्लस 5OH निगेटिव्ह gives in presence of heat gives carboxylate anion. याला काय म्हणतात, कार्बोक्सिलेट anion असं म्हणतात. आणि Cu2O म्हणजे कॉपरस ऑक्साईड आणि H2O म्हणजे पाणी, तुम्हाला माहितच आहे. याला म्हणतात रिएक्शन विथ फिलिंग सोल्युशन. व्हेन अल्डिहाइड रिएक्ट विथ फिलिंग सोल्युशन, फिलिंग सोल्युशन तुम्हाला फिक्स करून ठेवायचं माइंड मध्ये. ट्वाइस Cu डाय पॉझिटिव्ह प्लस 5OH निगेटिव्ह, ट्वाइस Cu डाय पॉझिटिव्ह प्लस 5OH निगेटिव्ह इज कॉल्ड एज फिलिंग सोल्युशन. इन प्रेझेन्स ऑफ हीट गिव्स कार्बोक्सिलेट anion आणि प्लस Cu2O म्हणजे कॉपरस ऑक्साईड आणि प्लस थ्राइस H2O म्हणजे वॉटर. आता 13 नंबरची रिएक्शन जी आहे, 13 नंबरची रिएक्शन आहे रिएक्शन विथ 13 नंबरची रिएक्शन विथ टोलंट रिएजंट. आता रिएक्शन विथ टोलंट रिएजंट पहा कशी आहे. व्हेन अल्डिहाइड RCHO अल्डिहाइड प्लस रिएक्ट विथ ट्वाइस AgNH3/2 आणि पॉझिटिव्ह. ज्याप्रमाणे आपण फिलिंग सोल्युशन पाहिलं त्याचप्रमाणे आपल्याला टोलंट रिएजंट सुद्धा पाहायचा आहे. टोलंट रिएजंट कोणतं असते, सिल्वर डाय नायट्राइड, अमोनियम नायट्राइड किंवा अमोनियम. सिल्वरचा एक मॉलिक्यूल आणि अमोनियमचे 2 मॉलिक्यूल, याला म्हणतात टोलंट रिएजंट. याला म्हणतात टोलंट रिएजंट. व्हेन अल्डिहाइड react with tolerant reagent, then aldehyde react with tolerant reagent in aqueous medium. In aqueous medium thrice द्यायला
in presence of heat gives RCOO dash plus twice Ag आणि plus 4NH3 आणि plus twice H2. लक्षात ठेवा, आपण जे 12वी रिएक्शन पाहिले होते त्याचं एक्झाम्पल दिलेलं नाही आहे, तुम्हाला एक्झाम्पल ते सुद्धा करायचं आहे घरी. आणि दोन्ही रिएक्शन मध्ये रिएक्शन विथ फिलिंग सोल्युशन आणि रिएक्शन विथ टोलरंट रिएजंट या दोघांमध्येही प्रोडक्ट सारखाच मिळते, कार्बोक्सिलेट एनायन. आता याच्यामध्ये फक्त तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या की टोलरंट रिएजंट आणि फिलिंग सोल्युशन म्हणजे काय, टोलरंट रिएजंट म्हणजे काय आणि फिलिंग सोल्युशन म्हणजे काय, ह्या दोनच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा लागतात. आता रिएक्शन विथ टोलरंट रिएजंट वेन अल्डिहाइडचं फॉर्म्युला तुमच्या लक्षात आहेच ऑलरेडी, RCHO त्याला अल्डिहाइड म्हणतो आपण. वेन अल्डिहाइड रिएक्ट विथ टोलरंट रिएजंट टोलरंट रिएजंट माइंड मध्ये फिक्स करून ठेवायचा. जसा आपण फिलिंग सोल्युशन मध्ये करताना ऍड, त्याचप्रमाणे एजीचा एक मॉलिक्यूल आणि अमोनियाचे 2 मॉलिक्यूल या सोल्युशनला म्हणतात टोलरंट रिएजंट. याला काय म्हणतात, टोलरंट रिएजंट. वेन अल्डिहाइड रिएक्ट विथ टोलरंट रिएजंट and aqueous solution in presence of heat gives carboxylate anion. आता कार्बोक्सिलेट एनायन म्हणजे कसं पाहता काय होते, हा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन तिथे ऍड होऊन जाते, यातला एक H हा H बाहेर पडते. आता एक बाहेर पडला काय ते किती H आहेत ते हे 3 हा एक 4 म्हणजे हे पाठ ट्वाइस बेदुनी 4 ट्वाइस H2 आणि O जो उरला शिल्लक 3 करणे O दिला आपण तर एक शिल्लक होते आपल्याला म्हणून O दिला ट्वाइस 5 3 एक उरला एक दिला आणि 2 उरले हे 2 दिले ट्वाइस H2. रिएक्शन बॅलन्स आहे. हे रिएक्शन फक्त अल्डिहाइड साठी होल्ड होते, म्हणजे दोन्ही रिएक्शन ज्या 12वी रिएक्शन आहे रिएक्शन विथ फिलिंग सोल्युशन ते सुद्धा अल्डिहाइड दाखवते आणि रिएक्शन विथ टोलरंट रिएजंट ते सुद्धा रिएक्शन अल्डिहाइड दाखवते. आणि दोघांमध्ये एक सिमिलरिटी आहे, जे अल्डिहाइड दाखवते की नाही, दोघांमध्ये ही एक सिमिलरिटी आहे की दोघांपासून सारख्याच प्रकारचा प्रोडक्ट मिळते. फक्त फिलिंग सोल्युशन मध्ये फक्त सोल्युशन आहे आणि टोलरंट रिएजंट मध्ये टोलरंट रिएजंट घेऊन 28 OH निगेटिव्ह ऍड करायला लागते. लक्षात ठेवा, पहा ज्यावेळेस आपण रिएक्शन विथ फिलिंग सोल्युशन घेतो त्यावेळेस फक्त फिलिंग सोल्युशन घ्यावे. आता फिलिंग सोल्युशन म्हणजे काय तुम्हाला माइंड मध्ये फिक्स सांगतो मी, काय आहे ट्वाइस Cu पॉझिटिव्ह प्लस काय सांगतो ट्वाइस Cu पॉझिटिव्ह प्लस OH निगेटिव्ह. हे झालं फिलिंग सोल्युशन. हे काय झालं फिलिंग सोल्युशन. पण तिथं 5 वेळा घ्यायचं असते. काय घ्यायचं असते 5 वेळा, म्हणजे ट्वाइस Cu पॉझिटिव्ह आणि 5 OH निगेटिव्ह या सोल्युशनला म्हणतात फिलिंग सोल्युशन. काय म्हणतात फिलिंग. आणि त्याचप्रमाणे ट्वाइस AgNH3/2 याला सुद्धा काय म्हणतात टोलरंट रिएजंट. ज्याप्रमाणे हे लक्षात ठेवायचं त्याप्रमाणे हेच लक्षात ठेवायचं. दोन्ही फक्त अल्डिहाइड साठी आणि दोघांपासून मिळणारा प्रोडक्ट जो आहे कार्बोक्सिलेट एनायन तो सारखा असतो. लक्षात ठेवा. आपण आज 3 रिएक्शन पाहिल्या. कोणत्या पाहिल्या? नंबर फर्स्ट रिएक्शन विथ अमोनिया. अमोनिया सोबत रिएक्शन झाल्यावर तुम्हाला काय मिळते? फॉर्मॅल्डिहाइडची रिएक्शन केली होती आपण. फॉर्मॅल्डिहाइडची रिएक्शन केल्यावर फॉर्मॅल्डिहाइड पासून तुम्हाला काय मिळते? व्हेन फॉर्मॅल्डिहाइड रिएक्ट विथ किती मॉलिक्यूल? 4 म्हणजे 6 मॉलिक्यूल्स ऑफ फॉर्मॅल्डिहाइड रिएक्ट विथ 4 मॉलिक्यूल्स ऑफ अमोनिया गिव्स hexamethyl
हेक्सामिथिल टेट्रा अमोनिया म्हणजे 4 अमोनियाचे मॉलिक्यूल आणि 6 कोणाचे मॉलिक्यूल मिथिलचे CH3 चे 6 हेक्सामिथिल आणि अमोनिया अशा प्रकारचा भेटतो. नंतर आपण ऑल्डिहाइडची रिएक्शन पाहिली की फिलिंग सोल्युशन सोबत. फिलिंग सोल्युशन सोबत रिएक्शन केल्यावर ऑल्डिहाइड पासून काय मिळते कार्बोक्सिलिक आयन. आणि त्याचप्रमाणे आपण रिएक्शन विथ टोलरंट रिएजंट पाहिली होती म्हणजे पाहिलेली आहे. आणि ऑल्डिहाइड पासून काय मिळते कार्बोक्सिलिक आयन. दोघांपासून सुद्धा सेम कंटेंट मिळते. कोणता कार्बोक्सिलिक आयन. दोघांपासून सुद्धा फक्त दोन जे कन्सेप्ट आहेत टोलरंट रिएजंट म्हणजे काय आणि फिलिंग सोल्युशन म्हणजे काय हे फक्त तुमच्या माइंड मध्ये असणं आवश्यक आहे. पहा पुढची रिएक्शन आहे रिएक्शन विथ शिफ्ट रिएजंट. 3 नंबरची आहे रिएक्शन विथ शिफ्ट रिएजंट. आता हे रिएक्शन नाही आहे फक्त एक स्टेटमेंट आहे. आणि रिएक्शन कशी आहे वर्ड रिएक्शन आहे. वर्ड रिएक्शन तुमच्या सिलेबस मध्ये फक्त याची वर्ड रिएक्शन आहे. पहा नंबर 13 आहे रिएक्शन विथ शिफ्ट. सायंटिफिक स्पेलिंग SCHIFF शिफ्ट रिएजंट. रिएक्शन विथ शिफ्ट रिएजंट. अल्डिहाइडचा फॉर्म्युला लिहिल्यावर तुम्ही नाव लिहिलेलं आहे. व्हेन अल्डिहाइड या रिएक्शन मध्ये डायरेक्ट नाव. व्हेन अल्डिहाइड रिएक्ट विथ शिफ्ट रिएजंट हा कलरलेस असतो. हा काय असते कलरलेस. gives magenta, red or pink coloration. When aldehyde react with shift reagent. aldehyde हा shift reagent सोबत रिएक्ट झाल्यावर तुम्हाला मॅजेंटा रेड एक तर पिंक कलर मिळते. आता पाहतोय मॅजेंटा कलर म्हणजे रेडिश पर्पल. रेड कलरचा पर्पल कलर. अशा प्रकारची रिएक्शन आहे. सिंपल रिएक्शन. जसं तुम्ही जसे रिएक्शन देतो तसे रिएक्शन नाही आहे. ओनली काय आहे वर्ड प्रॉब्लेम आहे. फक्त वर्ड. अल्डिहाइड रिएक्ट विथ शिफ्ट रिएजंट कलर असते. यासोबत जर रिएक्शन झाली तुम्हाला मॅजेंटा रेड किंवा पिंक कलरेशन मिळते. पिंक कलरेशन म्हणजे गुलाबी कलरचं सोल्युशन तयार होते. आणि मॅजेंटा रेड म्हणजे थोडस रेड पर्पल सोल्युशन तयार होते. अशा प्रकारची रिएक्शन झाली. समजा तुम्ही ऑलरेडी घेतला एखाद्या बीकर किंवा एखाद्या ट्यूब मध्ये किंवा एखाद्या टेस्ट ट्यूब मध्ये घेतला ऑलरेडी त्यात तुम्ही जर स्विफ्ट रिएजंट टाकला तर त्यापासून तुम्हाला कलर मॅजेंटा रेड मिळेल किंवा त्याचं कलरेशन काय म्हणजे पिंक. आणि हा जो शिफ्ट रिएजंट असते हा काय असते कलरलेस असते. काय असते कलरलेस. हा जो शिफ्ट रिएजंट असते हा काय असते कलरलेस असते. काय असते कलरलेस. हॅलोफॉर्म रिएक्शन. आता हॅलोफॉर्म रिएक्शन म्हणजे हॅलोफॉर्म रिएक्शन दोघांसाठी सुद्धा सॅटिस्फाय आहे. ऑल्डिहाइड साठी सुद्धा आणि कीटोन साठी सुद्धा. म्हणजे कीटोन साठी सुद्धा एक कारणीभूत चांगली आहे आणि ऑल्डिहाइड साठी सुद्धा. मग दोघांसाठी फॉर्म्युला आपण असा घेऊ. हा आहे ऑल्डिहाइड किंवा कीटोन. ऑल्डिहाइड और कीटोन. aldehyde or ketone react with 5 NaOH याला म्हणतात सोडियम
हायपोहलाइड, सोडियम हायपोहलाइड in presence of NaOH H2 heat gives R C double bond O आणि ONA positive. सोडियम कार्बोक्सिलेट आणि प्लस CH3 प्लस ट्वाइस NaOH by reaction. Haloform reaction for aldehyde ketone. तुम्हाला क्वेश्चन नसा राईट अ शॉर्ट नोट ऑन हॅलोफॉर्म रिएक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. त्यावेळेस काय करायचं, अल्डिहाइड किंवा कीटोन याचा फॉर्म्युला आहे हा. व्हेन अल्डिहाइड ऑर कीटोन रिएक्ट विथ सोडियम हायपोहलाइड, व्हेन अल्डिहाइड ऑर कीटोन react with sodium hypohalide, when aldehyde or ketone react with sodium hypohalide. सोडियम हायपोहलाइडचा फॉर्म्युला आहे Na, त्याला सोडियम, O म्हणजे हायपो आणि हलाइड म्हणजे X. म्हणजे when aldehyde or ketone react with sodium hypohalide in presence of NaOH म्हणजे अल्कली, in presence of alkali आणि X2 म्हणजे हलाइड मॉलिक्यूल and heat gives सोडियम कार्बोक्सिलेट. आपण कार्बोक्सिलेट आयन हा असतो, कार्बोक्सिलेट आयन याला म्हणतात कार्बोक्सिलेट आयन. आता याच्यामध्ये सोडियम ऍड झाला म्हणजे हा झाला सोडियम कार्बोक्सिलेट. काय झाला हा सोडियम कार्बोक्सिलेट आयन आणि प्लस CH3 आणि प्लस ट्वाइस NaOH. पहा व्हेन अल्डिहाइड ज्या अल्डिहाइड कीटोन हा याच्यावर अटॅक करते त्यावेळेस इथं आर म्हणण्यापेक्षा आपण इथं एक बॉन्ड खाली करून दिलेला आणि इथं CH3 देऊ आपण, एक तरी CH3 पाहिजे. व्हेन इथं एक आर देऊन द्या. आर हा एक तर अल्किल ग्रुप असेल, एक तर हायड्रोजन असेल. पहा when aldehyde or ketone, aldehyde किंवा कीटोन हा डिनोटेशन केला आपण असायचं. रिएक्ट विथ सोडियम हायपोहलाइड NaOH त्याला सोडियम हायपोहलाइड म्हणतात. नंतर इन प्रेझेन्स ऑफ NaOH X2 अँड हीट गिव्स सोडियम कार्बोक्सिलेट. हा सोडियम कार्बोक्सिलेट कितव्या नंबरचा कार्बोक्सिलेट आहे ते पाहायला गेलं पाहिजे. हा एक तर सी असतेच ऑलरेडी, इथं काय आहे त्याच्यावर डिपेंड असणे कार्बोक्सिलेटचं नाव आणि प्लस CH, इथला CH3 मधला CH फक्त X3 म्हणजे हा झाला हॅलोफॉर्म आणि प्लस NaOH याला म्हणतात हॅलोफॉर्म. हा एक तर क्लोरोफॉर्म असेल, एक तर आयडोफॉर्म असेल, एक तर ब्रोमोफॉर्म असेल. हे तीन पैकी X काहीही असू शकते आणि म्हणून या रिएक्शनला म्हणतात हॅलोफॉर्म रिएक्शन. म्हणून या रिएक्शनला म्हणतात हॅलोफॉर्म रिएक्शन म्हणतात. कारण अल्डिहाइड किंवा कीटोन पासून ज्यावेळेस आपल्याला हॅलोफॉर्म मिळते त्यावेळेस या रिएक्शनला आपण हॅलोफॉर्म रिएक्शन. एक्झाम्पल बघूया. आर रिप्लेस करू, एकदा H न आणि एकदा CH3 CH डबल बॉन्ड हा झाला ऍसिटाल्डिहाइड रिएक्ट विथ सोडियम हायपोहलाइड
hypohalite in presence of NaOH, X2 heat gives CH3 C double bond O ONA positive. हा झाला सोडियम, दोन आहे ऍसिटेट आणि प्लस CH. इथं आता आपण हायड्रोजन X2 इथं काय घ्यायचं Cl, इथं काय येईल CH Cl3 आणि प्लस ट्वाइस NaOH आणि याला म्हणतात क्लोरोफॉर्म. याला काय म्हणतात क्लोरोफॉर्म. त्याचप्रमाणे सेकंड एक्झाम्पल आपण CH3 C डबल बॉन्ड O H इसमें CH3 हा झाला एसीटोन. रिएक्ट विथ थ्राइस NaOH हा सोडियम, हाइपोहलाइट in presence NaOH Cl2 heat gives CH3 C double bond O ONA याला म्हणतात सोडियम ऍसिटेटस आणि प्लस CHCl3 आणि प्लस ट्वाइस NaOH म्हणजे क्लोरोफॉर्मच मिळतो. तुम्ही अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या, कोणता ना कोणता फॉर्म मिळते. आता आपण इथं Cl2 घेतलं, तुम्ही इथं Br2 सुद्धा घेऊ शकता. इथंही Br2 असलं तर ब्रोमो फॉर्म मिळेल. इथं I2 असलं तुम्हाला आयडो फॉर्म मिळेल. काय भेटेल आयडो फॉर्म. आणि या रिएक्शनला म्हणतात हॅलोफॉर्म रिएक्शन. म्हणजे अल्डिहाइड असो की कीटोन असो, aldehyde when aldehyde or ketone, any aldehyde or any ketone react to it, sodium hypohalite gives haloform. तुम्हाला हॅलोफॉर्म म्हणजे मिळतेच. म्हणून या रिएक्शनला म्हणतात हॅलोफॉर्म रिएक्शन. या रिएक्शनला काय म्हणतात हॅलोफॉर्म रिएक्शन. अशा प्रकारची रिएक्शन असते, त्याला आपण हॅलोफॉर्म रिएक्शन म्हणतो. पुढे पहा आता पुढची रिएक्शन पाहू आपण. कितव्या नंबरची आहे पुढची रिएक्शन? 14 नंबरची. 14 नंबरची रिएक्शन आहे. एडॉल कंडेन्सेशन रिएक्शन. आता एडॉल कंडेन्सेशन रिएक्शनला पूर्ण एक लेक्चर पाहिजे, त्याशिवाय एडॉल कंडेन्सेशन येत नाही. आणि क्रॉस कॅनिझल रिएक्शन जे आहे, कॅनिझल रिएक्शन, क्रॉस कॅनिझल रिएक्शन हे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघू. आतापर्यंत आपण काय पाहिलं? आतापर्यंत आपण एकूण 13 ते 14 रिएक्शन पाहिलं. 13 ते 14 रिएक्शन मध्ये पूर्ण ओव्हरलुक आहे अल्डिहाइड आणि कीटोनचं. अल्डिहाइड आणि कीटोनचं पहिल्यापासून काय काय माहिती आहे. आज आपण काय पाहिलं सुरुवातीला स्टार्टिंगला रिएक्शन ऑफ अमोनिया. काय पाहिलं? ऍक्शन ऑफ अमोनिया. ऍक्शन ऑफ अमोनिया मध्ये काय मिळते आपल्याला? सिंपल. ऍक्शन ऑफ अमोनिया मध्ये मिळते हेक्सा अल्किल, टेट्रा अमीन. नंतर नंबर सेकंड आपण पाहिली फिलिंग सोल्युशन. नंबर थर्ड नंतर पाहिले आपण टोलंट रिएजंट. या दोघांपासून काय मिळते आपल्याला? कार्बोक्सिलेट एनायन. नंतर पाहिले आपण 4 नंबरले स्विफ्ट. SCHIFF6
रिएजंटची रिएक्शन. यामध्ये तुम्हाला हा कलरलेस असते. याच्यापासून काय मिळते आपल्याला? याच्यापासून मिळते आपल्याला एक मेजेंटा, रेड किंवा पिंक कलरेशन. नंतर आपण चौथी पाहिली, पाचवी पाहिली, शिफ्ट झाल्यावर हॅल्युसिनेशन, हॅलोफॉर्म रिएक्शन. यापासून एक तर आपल्याला क्लोरोफॉर्म मिळेल, एक तर आपल्याला आयडोफॉर्म मिळेल, एक तर आपल्याला ब्रोमोफॉर्म मिळेल. अशा प्रकारे आज सुद्धा आपल्या 5 रिएक्शन झाल्या. टाइम कमी लागला कारण मी याचे एक्झाम्पल दिलेले नाही आहे. तुम्हाला फक्त एवढंच काम आहे की घरी जाऊन सिलिंग सोल्युशन, टोलरन्स रिएजंट, शिफ्ट रिएजंटचे एक्झाम्पल गरज नाही, या दोघांचे एक्झाम्पल देऊन द्यायचे. अमृत एक्झाम्पल ऑलरेडी घेतलेलं आपण, फॉर्मॅलिटी आहे. या दोघांचे एक्झाम्पल घेऊन घरी कार्बोक्सिलेट एनायन फॉर्म करायचे. नाव कसं द्यायचं कार्बोक्सिलेट एनायनला? कितव्या नंबरचा आहे तो. समजा 1 नंबरचा असला तर फॉर्मेट एनायन, 2 नंबरचा असला तर ऍसिटेट एनायन, 3 नंबरचा असला तर प्रोपॅनोएट, 4 नंबरचा असला तर ब्युटॅनोएट, 5 नंबरचा असला तर पेंटॅनोएट. असे या कार्बोक्सिलेट एनायनला नाव द्यायचे. एक्झाम्पल तुमच्या तुम्ही कोणते घेऊ शकता. एकूण ह्या 5 आणि कालच्या 10, एकूण आपल्या 15 रिएक्शन झाल्या. 15. त्या 15च्या 15 रिएक्शन घरी रिवाइज करा. फक्त 1 तास लागेल. 1 तासामध्ये 15 रिवाइज करून तुम्हाला एक क्वेश्चन पेपर तयार करून देतो. त्याच्यावर टेस्ट सोडवा. आजचा क्लासचा समाप्त झाला. आपण उद्या ऍडॉल कंडेन्सेशन, कॅनेझारोज रिएक्शन आणि क्रॉस कॅनेझारोज रिएक्शन उद्या लागू.